पण म्हणतो की रिटायर झालं. रिटायर होतं का गं माणूस? निवृत्तीनंतर आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी 36 सूचना आल्या आहेत. एकट्याने लांबचा प्रवास टाळा. शक्यतो जीवनसाथीसोबत, माहितगार व्यक्तीसोबत प्रवास करा. गर्दीच्या वेळेत बाहेर जाणे टाळा. अति व्यायाम किंवा अति चालणे टाळा. अति वाचन, मोबाईल वापर किंवा टी व्ही पाहणे टाळा. अति औषधोपचार टाळा, म्हणजे औषधं घेऊ नका जास्त. डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी करा. निवृत्तीनंतर मालमत्तेचे व्यवहार टाळा. नेहमी ओळखपत्र आणि महत्त्वाचे फोन बरोबर जवळ ठेवा. भूतकाळ विसरा. झालेल्या एखाद्या गोष्टीची उजळणी, आठवण काढू नका. ती त्यावेळेस घडलेली घटना असते. त्या गोष्टी सारख्या मनाला लावून घेऊ नका. मग ती कौटुंबिक असो किंवा व्यावहारिक किंवा भविष्याची अतिचिंता करू नका. आत्मसंतुष्ट राहा. जीवन क्षणभंगूर आहे. आनंदी राहा. कुटुंबातील वातावरण प्रसन्न ठेवा. तुम्हाला पचेल तेच अन्न खा आणि नीट चावून खा. शक्यतो दुपार संध्याकाळमध्ये फलाहार घ्या. बाथरूम आणि शौचालय विशेष काळजी घ्या. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. ते हानिकारक आहे. आपल्याशी जे प्रेमाने वागतील त्यांचा आदर करा. ज्यांना नको असेल, वैयक्तिक मित्र, नातेवाईक यांच्यापासून अंतर ठेवलेले केव्हाही चांगले. मग ते कितीही आपले जवळचे असतील तरीसुद्धा. निवृत्तीनंतर काही वर्ष झेपेल असा प्रवास करा, पण नंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आपली मालमत्ता आणि संपत्तीबद्दल इतरांशी चर्चा करू नका. जे आपले आहे त्याचा आनंद घ्या. तणावमुक्त राहा. भौतिक गोष्टींची ह्या वयात आवश्यकता नाही. त्यांच्यात जास्तीत जास्त समाधानी राहा. आपल्या क्षमतेनुसार आणि आरोग्यानुसार व्यायाम करा. उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असल्यास शीर्षासन आणि कपालभाती टाळा. रक्तदाब, डायबिटीज असेल तर मन शांत, आनंदी ठेवा. वाद टाळा. सकारात्मक राहा आणि अतिभावनिक होणे टाळा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. इतरांना पैसे उधार देणे टाळा. पुढच्या पिढीला विनाकारण सल्ले देऊ नका. इतरांच्या वेळेचा आदर करा. गरज नसल्यास जास्त कमाई करण्याचा प्रयत्न करू नका. रात्री नीट झोपा. येण्यासाठी दिवसा झोप घेणे टाळा. रात्री नीट झोप येण्यासाठी दिवसा झोप घेणे टाळा, म्हणजे दिवसा झोपू नका, म्हणजे रात्री छान झोपायला 8 तास. स्वतःची वैयक्तिक जागा ठेवा आणि इतरांच्या गोपनीयतेचा आदर करा. वसियत तयार करा आणि जीवनसाथीशी सल्लामसलत करा. आपली निवृत्तीची बचत पुढच्या पिढीला देणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांच्या गटात सहभागी व्हा, पण वाद टाळा. झोप येत नसल्यास इतरांना त्रास देऊ नका. झाडावरची फुले तोडू नका. कुटुंबातील वेगवेगळ्या मतांचा स्वीकार करा. आपल्या आरोग्याबद्दल सतत तक्रार करू नका. स्वतःची काळजी स्वतःच्या, जसे नियमित औषधे वगैरे स्वतःच घ्या. जीवनसाथीशी वाद घालू नका. तेच तुमचा मुख्य आधार आहे. आध्यात्मिक कार्यक्रमांना शक्य असेल तरच उपस्थित राहा, पण आंधळेपणाने अनुकरण करू नका. तणावरहित जीवन जगा आणि हसतमुख राहा. आणि शेवटी महत्त्वाचे, सकाळी सूर्योदय आधी उठा. मोकळ्या हवेत बसा. आराम खुर्च्याचा वापर करा. चालण्याचा त्रास असेल तर काठीचा वापर करा. आपली सुरक्षितता आपण घ्यायची. चला मग, वरील सूचनांचे पालन करूया. आपले जीवन सुखी व आनंदी करूया. हा संदेश सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. निवृत्ती झालेल्या लोकांसाठी हा संदेश. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे.
माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.